नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्झरसाइज 11.2 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट दिला आहे. इफ द कॉस्ट ऑफ 9 kg अल्फोन्सो मँगोज इज 1440. बघा, तर हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा डायरेक्ट प्रोपोर्शनवरचा आहे. ओके, तर डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये तुमचा रेशो कॉन्स्टंट असतो. रेशो म्हणजे काय असतं बघा, 9 kg मँगो आहेत, त्यांची कॉस्ट दिली आहे 1440 रुपये आणि तुम्हाला विचारली आहे 2.5 kg मँगोची कॉस्ट, ती असेल x रुपये. ओके, चला x फाईंड करायचं आपल्याला. ह्याला सिम्प्लिफाय करू. x आपल्या इथं नेता येईल तुम्हाला, किंवा याला लेस करून घ्या. ह्याला आणि ह्याला 9 भाग देता येत तुम्हाला. 9 9 1 9, 9 1 9, उरले 5, 9 6 54 आणि हे 0ला 0. ओके, तर x इथं क्रॉसमध्ये जाईल. x 1 x इक्वल टू पलीकडे आहे 2.5, त्याच्या एक गुणाकारात चाललं आहे 160. ओके, चला मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. हे पॉईंट, हा पॉईंट तुमचा निघून गेला, हा 0 कॅन्सल झाला, राहिलं 16. 16 मल्टिप्लाय करा. 16 5चा 80ला 0, कॅरी उरला 8, 16 2चा 32 आणि 8 40. तर तुमची व्हॅल्यू येईल आहे 400. म्हणजे 2.5 kg मँगोची कॉस्ट आहे तुमची 400. ऑप्शन नंबर 2 दिले तुम्हाला 400, हे आपला आन्सर असेल. चला, क्वेश्चन नंबर सेकंड दिला आहे. अ ट्रेन टेक 210 मिनिट टू कवर अ डिस्टन्स ऑफ 126 किलोमीटर विथ द सेम स्पीड. हाऊ लॉंग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ 168 किलोमीटर. आता हा जो क्वेश्चन आहे हा पण तुम्हाला आता ही मिनिट आणि डिस्टन्स दिले बरं का. डिस्टन्स आणि मिनिट सांगितले आणि स्पीड जी आहे तुमची कॉन्स्टंट स्पीड आहे, कॉन्स्टंट स्पीड. त्याच्यामुळे इथं हे प्रश्न तुमचा डायरेक्ट प्रपोर्शनमध्येच येतो. कळलं का. डायरेक्टमध्ये येत असेल तर तुम्हाला रेशो कॉन्स्टंट ठेवायचा आहे. म्हणजे 210 मिनिटासाठी 126 डिस्टन्स कवर व्हायले आणि दुसरं आहे तुमचं 168 किलोमीटर डिस्टन्ससाठी लागणारा टाईम x. बघा वर टाईम आहे बरं का. 210 मिनिटमध्ये 126 किलोमीटर डिस्टन्स कवर व्हायले आणि 168साठी लागणारा टाईम तुमचा x असेल मिनिटमध्ये. ओके, चला हे जर इन्व्हर्स असेल तर तुम्हाला प्रोडक्ट करायचा आहे. ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे लिहायचं आहे 210 इंटू 126, पुन्हा या साईडला x इंटू 168. जर इन्व्हर्सचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला प्रोडक्ट ठेवायचा आहे. इकडे एक प्रोडक्ट आणि इकडे एक प्रोडक्ट. हा क्वेश्चन डायरेक्टचा आहे. जर तुम्हाला स्पीड विचारली असती तर तो तुमचा इन्व्हर्समध्ये गेला असता क्वेश्चन. तर इथं स्पीड नाही आहे, तुम्हाला इथं टाईम विचारला आहे, डिस्टन्स दिले. ओके, चला याला सॉल्व करू आपण. हे 168 तुमचं इथं येईल इंटूमध्ये, तर 210 इंटू 168 अपॉनमध्ये 126 इज इक्वल टू x. चला ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण. ह्याला आणि ह्याला तुमचं 3 न होतं बघा. 3 7चा 21 0, 3 4चा 12 आणि 3 2चा 6. चला राहिलेला भाग खाली घेऊ आपण. इथं राहिले 70, इथं राहिले 168 अपॉनमध्ये खाली आहे 42 इक्वल टू x. चला ह्या दोघाला 7 नव्हतं बघा. 7 10चा 70, 7 6चा 42. ओके, चला उरलेला भाग तुमचा इथं 10 आहे इंटू ह्या 6ने याला करून टाका. 6 2चा 12, उरले 4 6 8चा 48, म्हणजे हे 28 येतं. आणि 28 आणि 10 हे झालं 280. हे तुमचं टायमिंग आहे, मिनटामध्ये येणार आहे 280 मिनिट. ओके, ऑप्शन बघू आपण. ऑप्शन नंबर 4 दिलं आहे 280 मिनिट. ओके, क्वेश्चन नंबर 3 दिला आहे. द डिस्टन्स बिटवीन कोल्हापूर अँड नाशिक कॅन बी कवर इन 6 hours ॲट द स्पीड ऑफ 77 किलोमीटर पर hour. टू कवर द सेम डिस्टन्स इन 5.5 hours बाय हाऊ मच शूड द स्पीड इन किलोमीटर पर hour बी इन्क्रीज्ड. तर इथं स्पीड कितीनं इन्क्रीज झाली हे विचारलं आपल्याला. आता इथं स्पीडवरचा प्रश्न आहे, म्हणजे हा प्रश्न तुमचा येणार आहे इन्व्हर्समध्ये बरं का. तर इथं 6 तासामध्ये बघा, 6 तासामध्ये आणि तुम्हाला 5.5 तासामध्ये टू कवर द सेम डिस्टन्स, तेच डिस्टन्स आपल्याला कवर करायचं आहे. 1/2 hourमध्ये तुम्हाला डिस्टन्स कवर करायचं आहे. ओके, तर तुम्हाला स्पीड कितीची घ्यायची आहे. पहिल्यांदा स्पीड होती तुमची 77 किलोमीटर पर hour, ही पहिली स्पीड होती. आताची तुमची नवीन स्पीड तुमची x असणार आहे. ओके, आणि ही जी स्पीड आपल्याला काढायची आणि ही स्पीड तुमची कितीनं वाढ झाली आहे पहिल्यापेक्षा, म्हणजे 77पेक्षा ही नवी आलेली स्पीड कितीनं वाढ झाली हे पण आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर हे 6 इंटू 77. इथं ह्याला काय करता येतं बघा, हे मिक्स नंबर आहे. तर 5 आणि 2चा 10, 5 आणि 2चा गुणाकार, 5 2चा 10, वरचा 1 ॲड करा म्हणजे 11/2 येतं इंटूमध्ये x. ह्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला.
हे 11 आणि 77 11 डिवाइड करता येतं कारण 11 वरच आहे, हे पण वर आहे. किंवा काय करा 6 × 77 हे जे 2 तुमचं खाली डिव्हिजनमध्ये आहे ते जातं मल्टिपलमध्ये. 11 वर आहे ते येणार खाली, राहिलं यक्स इकडून लिहायच्याऐवजी मी इकडून लिहितो यक्स. ओके चला 11 डिवाइड करा. 11 7चा 77 म्हणजे 6 7चा 42 इंटूमध्ये 2 राहिलं आणि 2 2चा 4 2 4चा 8. तर तुमची नवीन स्पीड यायली आहे 84 km/h. ही तुमची नवीन स्पीड झाली बरं का. जर तुम्हाला 5.5 हॉवरमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला 84 km/h स्पीडनं जायचं आहे. ओके तर स्पीड तुमची किती वाढली आहे. पहिलीची स्पीड होती तुमची 77 आणि नवीन स्पीड झाली तुमची 84. तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. 14मधून 7 गेला 7, इथं तुमच्याकडं इकडं 1 गेला, इथं 7 राहिलं 7 7 0. तर तुमची नवीन जी स्पीड आहे ती 7 km/h वाढ झाली बरं का. तर ऑप्शन बघू आपण. ऑप्शन नंबर 2 दिलं आहे 7. क्वेश्चन नंबर 4 दिला आहे 12 वर्कर कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 10 days. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुमचा इनव्हर्सचा आहे. 12 वर्करला लागणारा दिवसाचा वेळ आहे तुमचा 10 days. ओके 12 वर्करला 10 दिवस लागायले. त्याच्यानंतर इफ द नंबर ऑफ वर्कर आर रिड्यूस्ड बाय 1/3 म्हणजे पहिले जे वर्कर होते त्याचा 1/3 करायचे कमी. 3 4चा 12 1/3 म्हणजे 4 वर्कर कमी केले. 12मधून 4 वर्कर कमी केले. दुसऱ्या केसमध्ये तुमचे वर्कर 8 असणार आहेत. 8 वर्करसाठी लागणारा डेज आहे तुमचे एक्स डेज लागतील. ओके नंबर ऑफ एक्स दिवस लागतील. ह्याला सिम्प्लिफाय करू आपण. 12 × 10 हे 8 तुमचं खाली येईल इक्वल टू एक्स. चला 2 डिवाइड करा. 2 5चा 2 4चा 8 4 इथं करून टाका. 4 3चा 12 3 5चा 15 डेज लागतील. ओके म्हणजे नंबर ऑफ 8 वर्कर असतील तर तुम्हाला लागणारे दिवस 15 आहेत. तर त्यांनी विचारले देन हाऊ मेनी मोर डेज वूड बी रिक्वायर टू कम्प्लीट द सेम वर्क. तर दिवसाची जी संख्या आहे ती कितीनं वाढली आहे. सुरुवातीला दिवसाची संख्या होती तुमची 10 आणि नंतर तुम्हाला लागणारा दिवस आहेत 15 दिवस लागायलेत. तर तुमचे 5 नंबर ऑफ डेज वाढलेत बरं का. तर ऑप्शन नंबर बघा 2 दिलं इथं. नंबर ऑफ डे तुमचे 5 वाढलेत. क्वेश्चन नंबर 5 दिला आहे अ व्हेकल कवर अ डिस्टन्स ऑफ 42 km इन 1 hour. हाऊ मच डिस्टन्स विल इट कवर इन 20 minutes ॲट द सेम स्पीड. ओके आता इथं आपल्याला सांगितले 1 hour एका तासात डिस्टन्स जे कवर व्हायले तुमचं 42 km आहे आणि 20 मिनिटामध्ये जे डिस्टन्स कवर होणार आहे ते विचारले. तर आपण काय करू बघा. सुरुवातीला 42 km डिस्टन्ससाठी 1 hour लागत आहे. 1 hour म्हणजे याला मिनटात कवर करतो मी 60 मिनटं होतील आणि तुम्हाला काहीतरी डिस्टन्स कवर करायचे ते पण 20 मिनिटामध्ये. ओके तर इथं बघा हे जे आहे डायरेक्ट प्रोपोर्शनमध्येच येतं गणित. ओके चला 20 तुमचं वर जाईल 42 × 20 60 अपॉनमध्ये आहे इक्वल टू एक्स. 21चा 23चा 60 3 डिवाइड करा. 42/3 इज इक्वल टू एक्स. 3 डिवाइड करा. 3 1चा 3 1 उरला 3 4चा 12 म्हणजे एक्स यायला तुमचं 14. ओके तर 20 मिनिटामध्ये जे कवर होणारं डिस्टन्स आहे तुमचं ते असणार आहे 14 km. ओके ऑप्शन बघू आपण. 14 km. ऑप्शन नंबर 3 दिलं आहे 14 km. क्वेश्चन नंबर 6 दिलं आहे 30 वर्कर फिनिश अ पर्टिक्युलर जॉब इन 56 days. बघा हा जो क्वेश्चन आहे जर नंबर ऑफ डेज आले, नंबर ऑफ वर्कर विचारले किंवा नंबर ऑफ डेज विचारले तर तो इनव्हर्सवरचा क्वेश्चन असतो. इनव्हर्सवरचा. ओके तर 30 वर्करला लागणारा जो वेळ आहे तो 56 days आहे आणि हाऊ मेनी मोर वर्कर शुड बी इम्प्लॉय टू फिनिश द सेम जॉब इन 24 days. ओके तर 24 डेजमध्ये वर्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि नंबर ऑफ जे वर्कर आहेत लागणारे ते एक्स असणार आहेत. ओके चला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर 30 × 56 हा 24 तुमचा अपॉनमध्ये येईल इक्वल टू एक्स. चला डिवाइड करा याला. 8 नव्हतं 8 7चा 56 8 3चा 24 3 करून टाका. 3 10चा 30 आणि 10 7चा 70. तर नंबर ऑफ जे तुम्हाला लागणारे वर्कर आहेत तर ते 70 वर्कर लागलेत बरं 70. तर त्यांनी विचारले काय हाऊ मेनी मोर वर्कर शुड बी इम्प्लॉय टू फिनिश द सेम जॉब इन 24 days. तुम्हाला 24 दिवसामध्येच काम कंप्लीट करायचं पण वर्कर तुम्ही कितीनं वाढ करायले. सुरुवातीचे वर्कर होते 30 आणि आताचे वर्कर जे मिळाले तर 24 दिवसात काम करायचे तर नंबर ऑफ वर्कर तुम्हाला 70 लागायलेत 70 बरं का. तर हे वाढ किती झाली. वाढ इन्क्रीमेंट किती झाली तुमची 0 आणि 4 तर 40 वर्करची तुमची इन्क्रीमेंट झाली बरं का. तर बघा ऑप्शन नंबर बघायचा 40 वर्कर. ऑप्शन नंबर 2 येईल आन्सर याचं.
क्वेश्चन नंबर 7 दिला आहे, यक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, म्हणजे यक्स अपॉन वाय असतं आणि त्यांनी एक्सची व्हॅल्यू दिली आहे 35 आणि दुसऱ्या याच्यात वायची व्हॅल्यू दिली आहे 40. देन फाइंड विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर इथं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन बनवायचं आहे. त्याला लेस करू आपण. 7 5चा 7 2चा 14, हे 2 तुमचं क्रॉसमध्ये इथं जाईल म्हणजे 2x इज इक्वल टू हे y इकडं जाईल 5y. बघा 2x 5y दिले का तुम्हाला, किंवा हे 5y तुम्हाला या साईडला घेतलं तर -5y होईल. तर कुठं -5y तर नाही आहे, पण 2x इज इक्वल टू 5y ऑप्शन नंबर 1 दिले तुम्हाला, हे तुमचं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 8 दिला आहे, फॉर्म द गिवन व्हॅल्यूज ऑफ द x अँड y इन द टेबल, फाइंड विच काइंड ऑफ व्हेरिएशन एक्झिस्ट बिटवीन देम, फिल द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, आता बघा इथं काय सांगितलं त्यांनी, हे 4 आहे, 6 आहे, 24 आहे, इथं तुम्हाला काढायची व्हॅल्यू 3 आहे आणि 8 आहे. आता ह्याला जर आपण लेस करून बघितलं, बघा हे जे आहे आणि हे जे नंबर आहे दोघं पण 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 2चा 4, 2 3चा 6, हे 2/3 येतं. हे 3/8 जे आहे का ते लेस होऊ शकत नाही. ओके, मग ही आणि ही व्हॅल्यू आपण लेस करून जर बघितली, ती जर सेम येत असेल तर त्याला डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतात. डायरेक्ट प्रोपोर्शन सेम यायले का नाही सेम येत. 2/3 आणि 3/8 हे सेम नाही आहे, नॉट इक्वल, म्हणजे इथं डायरेक्ट प्रोपोर्शन नाही आहे. मग इथं आहे काय, तर इथं आहे इन्व्हर्स व्हेरिएशन. ओके, तर इथं इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं बघा, यांचा प्रोडक्ट केला जातो. 4 आणि 6चा प्रोडक्ट करा. 4 आणि 6चा प्रोडक्ट किती यायला आहे, 4 × 6 जर केलं तुम्ही, बघा 4 × 6 केलं तर 24 यायले. इथं पण ह्यांचा प्रोडक्ट करा, 3 × 8 करा, हा तुमचा 24 यायला आहे. तुम्हाला इथली अननोन व्हॅल्यू काढायची आहे, तर काय करायचं बघा, 4 × 6, एका साईडला 4 × 6 घ्या आणि एका साईडला 24 × तुम्हाला x काढायचं तर x ठेवून द्या तिथं. ह्याची किंमत काढायची तुम्हाला x इथल्या ठिकाणची. तर 6 4चा 24, हे 24 आपणमध्ये जाईल, राहतं x, कॅन्सल करा, तुमचं x यायले 1. ओके, तर इन्व्हर्स व्हेरिएशन जे आहे ते प्रोडक्ट ठेवून सोडवतात. तर या ठिकाणची व्हॅल्यू 1 आहे आणि हा जो आहे तो इन्व्हर्स व्हेरिएशनचा भाग आहे. तो ऑप्शन नंबर 2 दिले बघा, इन्व्हर्स व्हेरिएशन, आणि रिकाम्या जागेवरचा आन्सर आहे 1, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 9 दिले, देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन द सर्कम्फरन्स अँड द रेडियस ऑफ अ सर्कल. इथं डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणून सांगितले बरं आपल्याला. त्याच्यानंतर सांगितलंय 22 सेंटीमीटर वेन द सर्कम्फरन्स इज 22 सेंटीमीटर. जर सर्कम्फरन्स 22 सेंटीमीटर असेल तेव्हा रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. आणि व्हॉट इज द सर्कम्फरन्स काढायचं आहे ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस रेडियस इज 35, रेडियस 35 असताना सर्कम्फरन्स काढायचे. ओके, तर हा पॉईंट आपण पुढं सरकूया. पॉईंट जर पुढं गेला तर इथं वरच्या साईडला 1 0 तुमचा वाढणार आहे. ओके, इकडची साईड x/35 ॲज इट इज जशाला तशी राहणार आहे. 35 कॅन्सल करता येतं, तर x यायला तुमचं 220. ओके, तर तुमचा आन्सर यायला 220 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1 हे तुमचा आन्सर असेल.